नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे माणगाव ते लोणेरेपर्यंतचा. आणि हा व्हिडिओ करण्यामागचं कारण आहे की आपण खूप दिवस व्हिडिओ करतोय की माणगाव बायपास असेल, इंदापूर बायपास असेल, कोलाडचा ब्रिज असेल, ह्या सगळ्या अंडर प्रोग्रेसच्या प्रोजेक्ट चालू आहेत त्यांच्याबद्दल चालू होतं. पण जे प्रोजेक्ट कंप्लीट झालेले आहेत त्याच्याबद्दल आपण काहीच बोललो नव्हतो बरेच दिवस. सो त्याबद्दलचा एक व्हिडिओ टाकावा अशी इच्छा होती. काही लोक बोलतसुद्धा होते की जे रस्ते झालेले ते खूप खराब आहेत. मग ते कसे खराब आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ असणार आहे, ह्याच्यामध्ये मी व्हिडिओला अजिबात स्टेबिलाईज केले नाही, त्यामुळे व्हिडिओ शेकी असू शकतो. कारण का ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं की रस्त्यावरती जे बाउन्स वगैरे आहेत त्यामुळे आता किती गाडी वगैरे हलते आणि त्याचा इम्पॅक्ट शेवटी कॅमेऱ्यावरती होणार, जेणेकरून तुम्हाला समजू शकतो की रस्त्यावरती किती खड्डे वगैरे आहेत आणि त्यामुळे कॅमेरा हलतो आहे. सो मी हा व्हिडिओ अजिबात म्हणजे स्टॅबिलाईज करणार नाही, जेणेकरून खड्डे वगैरे प्रॉपर तुम्हाला समजू शकतील. आणि जे इन फ्युचरसुद्धा जे असे व्हिडिओ असतील रस्त्याचे, त्यांचे व्हिडिओ मी स्टेबिलाईज करणार नाही, जेणेकरून तुम्हाला क्लिअरली समजेल की काय परिस्थिती आहे ॲक्च्युअल रस्त्याची. सो आपण सुरुवात केली होती जिथे माणगाव बायपास एंड होतो तिथपासून सुरुवात केली. आणि इकडे आता पुढचा रस्ता तुम्ही पाहताय, कॅमेरा थोडं शेकी आहे मला माहिती आहे, कारण का रस्त्याला तेवढे बाउन्स वगैरे आहेत, म्हणून हा रस्त्यामध्ये थोडं शेकी वगैरे वाटतं आहे. नवीन हॉटेल्स या रस्त्याला चालू होत आहेत. अगोदर इकडे काही हॉटेल नव्हते, जे होते ते जुने होते, जुन्या रस्त्याला होते. आता इकडे नवीन हॉटेल जे माणगाव शहरामध्ये होते ते आता इकडे बाहेर हायवेला आलेले आहेत. सो जसं हायवे बदलतोय तसं नवीन प्रोजेक्ट्स, नवीन हॉटेल, दुकानं वगैरे यायला सुरुवात झालेली आहे. सध्या तर हॉटेल्स वगैरे येत आहेत, हळूहळू पुढची दुकानं वगैरे सध्या येतील. आणि नक्कीच एक प्रत्येकजण आपापला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करेल या गोष्टीचा. सध्या तुम्ही रस्ता बघताय कसा आहे ते. आणि आता आपण पोहोचलो आहे तळेगावच्या खिंडीजवळ, आणि पुढे आहे तो तळेगाव आहे. आणि तिथलं फ्लायओव्हरचं कामसुद्धा खूप वर्ष रखडलेलं होतं आणि ते झालेलं आहे. फ्लायओव्हरसुद्धा चालू करण्यात आलेलं आहे. आणि सध्या रस्ता तुम्ही पाहू शकता, रस्त्यावरती खड्डे वगैरे असं बोलता येणार नाही, कुठेच नाही आहेत. रस्ता व्यवस्थित केलेला आहे. फक्त जो रस्ता झालेला आहे त्याच्यावरती थोडेसे बाउन्स वगैरे आहेत, ज्याच्यामुळे पाठीमागे जो कोण बसणारा असेल, पुढे बसणारा ऑब्व्हियसली त्रास होतो, पण जर पाठीमागे बसणारा कोण असेल, पाठीमागे म्हणजे बाईकवरती बसून जर पाठीमागे बसून जर कोण प्रवास वगैरे करणार असेल तर त्याला नक्कीच त्याचा त्रास जास्त होतो. बंप वगैरे खूप जास्त लागतात गाडीवरती. सो हा त्रास आहे. आणि फोर व्हीलरचे सस्पेन्शन वगैरे जास्त असतात, चांगले असतात जास्त, त्यामुळे एवढा त्रास होत नाही. पण शेवटी ते सुद्धा जाणवतं की रस्ता बाउन्सी आहे, ते प्रत्येक गाडीमध्ये जाणवतंच. सो आता आपण पोचलो आहोत तळेगावला. तळेगावचं फ्लायओव्हर क्रॉस करतो आहे आणि रस्ता तुम्ही पाहू शकता. आत्ता मंगळवार आहे आणि ज्या दिवशी मी शूटिंग करतो आहे तेव्हा मंगळवार आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मंगळवारीसुद्धा किती रस्त्याला ट्रॅफिक आहे तो. तर म्हणजे असं नाही आहे की विकेंडलाच गर्दी असते म्हणून, इकडे गर्दी नेहमीचीच झालेली आहे आता. सो माणगाव बायपास याच्या निमित्ताने सांगावं वाटेल की लवकरात लवकर झालं पाहिजे चालू, जेणेकरून ही गर्दी आता जसं वेळ होत जाईल ना तेवढे दिवशी गाड्या वाढत जातात. प्रत्येक वर्षी नवीन गाड्या ॲड होतात आणि गर्दी खूप वाढत जाते. आता ही ॲम्ब्युलन्स बघितली तुम्ही, यांनी फक्त लाईट्स लावलेल्या आहेत आणि न सायरन लावता, न हॉर्न देता सरळ कट मारत गेलेला आहे. आणि काही पेशंट वगैरे नाही आहे गाडीमध्ये. पुढे जाऊन हा ॲम्ब्युलन्सवाला चहा प्यायलासुद्धा थांबलेला आहे. सो मग एवढी घाई करून जायची गरज काय होती, असंही बोलू शकतो ना. जर पेशंटला न्यायचं नसेल किंवा पेशंटला आणायला जायचं नसेल तर मग एवढी घाई करून जायची पण गरज नव्हती. पण बिंदास कट वगैरे मारत एकदम सुसाट गेलेला आहे. पुढची एक गोष्ट म्हणजे इकडे आता उजव्या साईडला पण पाहिला CNGचा पंप होता, इकडे एक नायराचा पेट्रोल पंपसुद्धा होता. सो हायवेजला जे फ्यूलचे आहेत त्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात आणि ते 5-5 किलोमीटर अंतरावर इझिली सगळीकडे आहेत काही ना काहीतरी पेट्रोल पंप वगैरे शहराच्या जवळ वगैरे. ज्या ठिकाणं शहरापासून म्हणजे ज्या शहरांमध्ये जास्त अंतर आहे त्यांच्यामध्ये सुद्धा एखादा पेट्रोल पंप वगैरे भेटून जातो. पण जर पेट्रोलच्या प्राईस जर अनस्टेबल असतील तर बऱ्याच वेळेला अशा ठिकाणी पेट्रोल पंप भेटत नाही. सो जेव्हा तुम्ही प्रवास करत असाल तर जी मोठी शहरं आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही पेट्रोल फुल करून प्रवास करा, जेणेकरून तुम्हाला कुठेही मध्ये गाडी अशी बंद पडायला नको, जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. पेट्रोल नसताना किंवा EV व्हेकल्स असतील त्यांची बॅटरी डाऊन व्हायला नको. CNGचं सुद्धा तेच आहे.
CNGला बऱ्याच वेळा खूप वेळ थांबावं लागतं. सो ज्या ठिकाणी तुम्हाला भेटेल त्या ठिकाणी फुल करून घ्या. जे पुढे भेटेल असेलच हे विचार न करता ज्या ठिकाणी तुम्हाला पेट्रोल, CNG किंवा EVचे चार्जिंग असेल ते करता असेल ते करून घ्या. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे इवन रायगड जिल्ह्यात तरी बहुतेक जे मोठमोठे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी EVचे चार्जिंग स्टेशन वगैरे अवेलेबल करून दिलेले आहे त्यांनी. आणि ह्या रूटवरती सुद्धा पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी चार्जिंग स्टेशन वगैरे आहेत. सो जेव्हा तुम्ही जेवायला वगैरे थांबता तेव्हा नक्कीच तुमची गाडी चार्ज वगैरे करून घ्या, जेणेकरून पुढे जर कुठे तुम्हाला भेटलं नाही आणि प्रवास तुमचा लांबचा असेल तर बॅटरी डाऊन आहे, त्यामुळे कुठे तुम्हाला थांबावं लागणार नाही. सेम पेट्रोलचं आहे, CNGचं सुद्धा तेच आहे. पुढे कुठे भेटेल की नाही भेटेल याची गॅरंटी देऊ शकत नाही, कारण का सध्या तरी पेट्रोलच्या किमती तरी स्टेबल होतील असं वाटत नाही. सो काळजी घ्या तुम्हीसुद्धा. आणि आपण आता पोचलेलो लोणेरेजवळ. लोणेरचा पुढचा ब्रिज कंप्लीट झालेला आहे आणि दोन्ही लेनसुद्धा चालू झालेले आहेत. पण काय प्रॉब्लेम्स आहेत ब्रिजच्या वरती आणि का ते एवढं हे डेंजर वाटतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो हा व्हिडिओ इथपर्यंतच होता, पण लोणेरेचा पुढचा व्हिडिओ बघायला नक्की बघा, विसरू नका अजिबात बघायला. आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा अजून कोणत्या ठिकाणचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील.